उत्तर प्रदेशमधल्या हापूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे। एका तरुणाच्या पोटातून 29 चमचे आणि 19 टूथब्रश काढण्यात आले। असं काय घडलं नेमकं या तरुणासोबत? त्यानं का खाल्ले हे चमचे आणि टूथब्रश? पाहूया हा रिपोर्ट। कधी पाहिलाय चमचे खाणारा माणूस? पोटातून काढले 29 चमचे आणि 19 टूथब्रश। रागाच्या भरात मारला चमच्यावर ताव। उत्तर प्रदेशच्या हापूर डॉक्टरांनी मोजलेला हा सारा ऐवज, हा सारा मुद्देमाल काढलाय एका रुग्णाच्या पोटातून। ऐकून चक्रावलात ना? पण हे खरंय। रुग्णालयामध्ये आरामात झोपलेल्या या सचिनच्या पोटातून हा सगळा ऐवज डॉक्टरांनी ऑपरेशन करून बाहेर काढलाय। पोटदुखीची तक्रार घेऊन सचिन रुग्णालयात पोहोचला। डॉक्टरांनी जेव्हा त्याचं ऑपरेशन केलं तेव्हा त्याच्या पोटातून डॉक्टरांनी चमचे, टूथब्रश यासह आणखी बरंच काही बाहेर काढलं। हा सगळा प्रकार पाहून डॉक्टरही हैराण झाले। पण हे सगळं त्याच्या पोटात गेलं कसं याचा तपास केला तेव्हा धक्कादायक कारण समोर आले। व्यसनाच्या आहारी गेलेल्या 35 वर्षाच्या सचिनला त्याच्या कुटुंबियांनी हापूर इथल्या डी एडिक्शन व्यसनमुक्ती केंद्रामध्ये दाखल केलं। तिथे त्याला पुरेसं जेवण दिलं जात नव्हतं। केवळ मर्यादित आहार मिळायचा। कमी भाज्या, चपात्या, कधी कधी एकच बिस्किट। घरून पाठवलेला आहारही त्याच्यापर्यंत पोहोचत नव्हता। त्यामुळे तो रागावला। रागाच्या भरात त्यानं स्टीलचे चमचे, टूथब्रश चोरले आणि त्याचे तुकडे करून तो खाऊ लागला। पाण्याचा घोट घेत तो हे तुकडे खात होता। काही दिवसातच त्याची प्रकृती बिघडली। पोटदुखीचा त्रास सुरू झाला। त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल केलं। पोटात तीव्र वेदना सुरू झाल्यामुळे डॉक्टरांना गडबड वाटली। सोनोग्राफी केल्यानंतर डॉक्टरांचा संशय बळावला आणि तातडीनं डॉक्टरांनी त्याचं ऑपरेशन केलं। जेव्हा त्याचं ऑपरेशन केलं तेव्हा त्याच्या पोटातून तब्बल 29 चमचे, 19 टूथब्रश आणि 2 पेन बाहेर काढले। खाने के लिए इतने से वो मिलती थी सब्जी, 4 रोटी पूरे दिन में, और घर से कोई काटमेंट भेजी जाती थी तो वो एक वहाँ धर देते थे, तो उसमें से आधी मिलती थी, आधी आप खा जाते थे, एक बिस्कुट मिलता था पूरे दिन। हम लोगों ने एक्सरे कराया, सीटी स्कैन कराया और जो बाकी जांचें कराई, और उसमें एक्चुअली जो हम लोगों ने पाया वो भी हमारी उम्मीद से ऊपर की बात थी कि बहुत सारी जो फॉरेन बॉडीज हैं जो मेटलिक और प्लास्टिक की प्रतीत हो रही थी कि वो इसके स्टमक के अंदर लॉज थी। ताज्जुब की बात है कि लाइफ में मैंने पहली बार इतनी सारी मेटल फॉरेन बॉडीज अपनी देख पाया। मैं इसके पेट से 29 यानी 29 तो चम्मच और 19 टूथब्रश और 2 पेन, जो बॉल पेन थे, वो इसके स्टमक में लॉज थे, जिनको एक एक करके हम लोगों ने निकाला। जो ये प्रॉब्लम मिलती है, जो थोड़ा साइकोलॉजिकली डिस्टर्ब रहते हैं पेशेंट, उनके अंदर ये प्रवृत्ति पाई जाती है। ऑपरेशन नंतर आता सचिन बरा झालाय। त्याला त्याच्या घरी पाठवलंय। ज्या व्यक्ती मानसिक समस्यांचा सामना करतात ते प्रामुख्याने अशा विचित्र वागतात, त्यामुळे अशा व्यक्तींची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।